अमरावतीमध्ये एक महत्त्वाची बातमी आहे। अमरावतीच्या छायानगरमध्ये एनआयने छापेमारी केलेली आहे। आज एनआयकडून पुन्हा संशयितांची चौकशी केली जाणार आहे। कालही 22 वर्षीय तरुण चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेला होता। तब्बल 15 तास एनआयकडून या मुलाची चौकशी करण्यात आलेली आहे। या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी। पाहूयात। राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएच्या पथकानं काल अमरावतीत छापा घातला आणि अमरावतीच्या छायानगर भागातनं एनआयच्या पथकानं एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलेले आहे। अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये संशयित आरोपीची 15 तासांपेक्षा अधिकची चौकशी एनआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेली आहे। आपण पाहू शकतो की हेच ते राजापेठ पोलीस स्टेशन आहे ज्या ठिकाणी एनआयएच्या पथकानं संशयित आरोपीची 15 तासापेक्षा अधिकची कसून चौकशी केलेली आहे आणि ही चौकशी संपल्यानंतर रात्री उशिरा एनआयएच्या पथकानं संबंधित संशयित आरोपीला घरी सोडल्याची माहिती आहे आणि पुन्हा एकदा एनआयएचं पथक जे आहे ते अमरावतीत तळ ठोकून आहे आणि संबंधित आरोपीची पुन्हा एकदा एनआयएचं पथक चौकशी करू शकतो। मिळालेल्या माहितीनुसार जो संशयित आरोपी आहे त्याचा अत्तर विक्रीचा व्यवसाय होता आणि याच व्यवसायाच्या माध्यमातून तो काही आंतरराष्ट्रीय फोन कॉल्स त्याला आलेले आहेत। भारत विरोधी कारवाया करणाऱ्या संघटनाच्या संपर्कामध्ये तो आल्याची माहिती देखील आहे आणि ही संपूर्ण पार्श्वभूमी लक्षात घेता एनआयएच्या अधिकाऱ्यांनी काल सकाळी 4 वाजता त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची चौकशी घेतलेली आहे। नेमकं संबंधित आरोपीचा काय प्लॅन होतो, तो कुठल्या कुठल्या व्यक्तींच्या संपर्कामध्ये आहे याचा इत्थंभूत तपास जे आहे ते एनआयएचे अधिकारी करतात। एक बाब या ठिकाणी सांगितली पाहिजे की एनआयएचे अधिकारी ही कारवाई करत असताना प्रचंड गोपनीयता पाळली जात आहे। स्थानिक पोलिसांना या प्रकरणाची कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही आहे। आज पुन्हा एकदा एनआयएचे अधिकारी संबंधित संशयित आरोपीला ताब्यात घेतील आणि त्याची चौकशी पुन्हा एकदा करणार असल्याची माहिती आहे। कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायस्कर, एनडीटीव्ही मराठी, अमरावती।